तर इथे ना मम्मी आणि पप्पा आणि यश चालले होते सपनाकडे जळगावला, कारण सपनाने बोलवलं होतं त्यांना फिरायला. आणि म्हणजे पप्पांना जायचंच होतं. पाठीमागं मम्मी आणि मावशी गेली होती, तर त्यावेळेसच पप्पाला जायचं होतं, पण त्यावेळेस पप्पा गेले नाही. तर मग सपना म्हटली नाही आत्ता या. तर आणि मग नंतर मम्मीला पण म्हटली तू पण ये, आणि मग मम्मी म्हणली आम्ही यशला पण घेऊन जातो. पण यशला घरी ठेवलं असतं तर ना मला खूप बरं झालं असतं, म्हणजे विराला खेळू लागायला करमणूक झाली असती. आणि मग तिला पण करमायला कोणी नसलं आणि ती पण थोडीशी चिडचिड करते. तर यश पण गेला होता. आणि मग आता आम्ही इथे सोडण्यासाठी चाललो होतो त्यांना कोपरगावला स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर. आणि तसेच प्रियंकाचे जे मावस सासरे आहे ना, तर त्यांच्या घरी पण जत्रा होती, तर तिथे जेवणासाठी पण जाणार होतो. म्हणजे जत्रा प्रियंकाच्या सासूबाई म्हणजे सासू सासऱ्यांची होती, तर त्याच्यामुळं तिथं जायचं होतं. आणि रस्त्यातच होतं, तिकडूनच आम्हाला जायचं होतं. तर मग मम्मी म्हटले आपण जाताना जाऊ, आणि मग तसंच तुम्ही आम्हाला पुढं सोडा आणि तुम्ही घरी या. तर आहे ना यश आणि मम्मी ते चालले सपना मावशीकडं, म्हणजे सपनाकडे फिरण्यासाठी. तिने बोलवलंय यांना फिरायला. विरू विरू तू जायचं का आजीसोबत फिरायला? सपना मावशीकडे जाणार आहे. आजी सपना मावशीक जाणार आहे. सपना मावशीक जाणार आहे बेटा. तुला इथंच ठेवून जाणार आहे. मग गेली मग दवाखान्यात जाणार आहे म्हणा. दवाखान्यात नाही, सपना मावशीकडं भार्गव दादाकडं जाणार आहे. मग आपण तिकडून परत येऊ. तू रडायचं नाही बरं का? तू रडशील ना, लय बोर म्हणते आम्हाला. मग काय काय विरू, काय काय विरू? मम्मीला त्रास द्यायचा नाही बरं का, आम्ही येऊच तर. आम्ही दवाखान्यात जाऊन येतो, इंजेक्शन मारू ना. मम्मीला त्रास द्यायचा नाही, पप्पाला त्रास द्यायचा. पाहिलं त्रास दिवशी त्रास द्यायचा मम्मीला, फक्त पप्पाला ना. मोठ्या सगळं ऐकू येत नाही मला. कोणला त्रास दिवशी मोठ्या सगळं ऐकू येत नाही मला. तुला काय आणायचं तिकडून? आम्ही इकडे आलोय कुठं, अमोलच्या मामाच्या घरी, म्हणजे प्रियांकाच्या घरी आलो इकडं. प्रियांकाच्या घरी चाललं, प्रियांकाच्या मामा सासऱ्याच्या घरी. त्यांची जत्रा आहे इथं. आणि मग मम्मी त्यांना पण सोडायचं होतं कोपरगावला, आणि मग तसंच इकडून आलो. चांगलं वातावरण इकडं. प्रियांका आली इथं, दिली शूट पण काढलेला आहे दीदीने. का प्रेग्नंट असताना आले ते वाटतं. त्याच्यावढ्यात पाहिलेलं नाही. हा ये ना आले बरीच मोठी वस्ती आहे. वस्ती मोठी दिसते मला. हा ना, कांदे फेकले का खरंच. हे काय हो? ते ड्रिप पण ठेवायचे गवी वाटतं. माणसाला गाय आपले घर एवढे गाय एवढे भारी. रस्त्यामध्ये ना हड्डी बुडवती आणि खाती. अमोल काकाच्या मामाचं घर आहे. अमोल काकाच्या मामाचं घर आहे. याला रस्सा लय आवडला याचा. आमचे जेवण झाले आता. तर आहे ना घरून निघताना जस्ट आहे ना मम्मीच्या पाठीत टिचं भरलं होतं. तर त्याच्यामुळे मम्मीची पाठ आहे ना अचानक दुखायला लागली. टिचं म्हणजे अशी चमक असते, एक पाठीत भरते, अचानक भरते. ती शिर भरल्यासारखं होतं पाठीमध्ये. तर त्याच्यामुळे मम्मीची पाठ खूप दुखायला लागली होती, ती चमक शिर भरल्यामुळं. आणि मग निघताना ना मम्मी इंजेक्शन मारून आले हॉस्पिटलला. आणि मग इकडं निघालो
कारण आहे ना अचानक तिचं भरलं, म्हणजे आधी काहीच दुखत वगैरे नव्हतं, पण अचानक शिर भरली पाठीमध्ये. मग ते इंजेक्शन घेतल्यामुळं थोडं मम्मीला बरं वाटलं आणि मग आम्ही निघालो इकडं. आणि मग जेवणासाठी इकडे पण बळच चाललो होतो, कारण मम्मीला ना कॅपॅसिटीच नव्हती. आणि सपनाच्या इकडं जायला पण तिकीट बुक केलेलं होतं रेल्वेचं, तर त्याच्यामुळं मग जायचं होतं आजच. आणि मग इथे आम्ही मम्मीला सोडलं आणि विरा बरं झालं झोपली होती, तर त्याच्यामुळं काही टेन्शन नव्हतं. कारण जर विरा झोपली नसती तर मग ती 1 तास रडणं तिचं थांबलं नसतं मम्मीला जाताना बघून. तर इथे आम्ही सोडून आलेलो होतो मम्मीला. आणि मग मम्मीला सोडून आल्याच्यानंतर विराला मिस्टरांनी घेतलं, म्हणजे झोपली होती ती. आणि त्याच्यानंतर पण लगेच उठली आणि मग खेळत होती मिस्टरांसोबत. तर माझे कपड्यांच्या घड्या करायच्या होत्या वरच्या रूममध्ये माझ्या, तर मग मी इथे वरच्या रूममध्ये चालले होते माझ्या कपड्यांच्या घड्या करण्यासाठी. तर म्हटलं ती झोपली आहे तर पटकन आपलं काम करून घेऊ आणि मग नंतर तिच्यासोबत राहायला बरं होतं. तर माझी पण अशी प्लॅनिंग चालू होती का आता आपण पण कुठेतरी फिरायला जाऊया 2-3 दिवस. कारण की ना मग विराला पण भारी वाटतं फिरायला गेल्याच्यानंतर. आणि घरात कसं तिला आहे ना सवय लागलेली असते, म्हणजे आत्तापर्यंत तिला खूप माणसांची सवय झाली आहे, लहान मुलांची सवय झाली. कारण की सपनाची मुलं येत असतात, प्रियंकाची मुलं, सुरेखाताईची मुलं, आणि आम्ही तिकडं जात असतो सुरेखाताईच्या घरी. तर त्याच्यामुळं ना अशी तिला सगळ्यांची सवय होऊन गेली. आणि मग तिला कोणी नसलं ना तर म्हणजे तिला असं करमत नाही खेळण्यासाठी. आणि मुलांना ना खरं माणसांची सवय पाहिजे, मुलांची सवय पाहिजे, आणि ते खरंच खूप ॲक्टिव्ह पण होतात. आणि विरानं खरंच या सगळ्या मुलांची जास्त ॲक्टिव्ह पण झाली आणि सगळ्यांचे गुण आत्मसात करतात. विरानं सगळ्यांची म्हणजे सगळ्यांचं शिकते, टोटल तिच्या 3 मावशांचं, सगळ्या मावशांच्या मुलांचं, सगळ्यांचं बघते ती आणि तसंच शिकते. आता शिव थोडे दिवस होता ना तर लगेच शिवायचं पण सगळं शिकायची. त्याच्या आधी भार्गव लहान होता तरी पण त्याचे सगळे गुण आत्मसात करायची, देवांशचे, त्याच्यानंतर यशचे, अनुचे. आता अनुष्का जर आली ना, अनुष्का जे डायलॉग मारते ना लगेच ते डायलॉग शिकवून घेते ती यशचे. म्हणजे असं लहान मुलांना ना मुलं असले तर ते खूप भारी होतात, ॲक्टिव्ह होतात. आणि त्यातल्या त्यात मोठे माणसं पण सगळ्यांचे गुण ती शिकवून घेते, सुरेखाताईचे, प्रियंकाचे, सपनाचे, म्हणजे टोटल जणांचे तिच्यात गुण दिसतात. ती ना प्रत्येकासारखं असं केलं ना आम्ही म्हणतो ही सपना मावशीचे काही गुण असले ना मग म्हणतो ही सुरेखाताईवरच गेली, काही गोष्टींना म्हणतो ही प्रियंकावरच गेली, म्हणजे दिदी मावशीवर गेली. म्हणजे अशी सगळ्यांसारखं करते ती, माझ्यासारखं, तिच्या पप्पासारखं, आजीसारखं, बाबासारखं, म्हणजे या सगळ्यांचे गुण बघते ती आणि तसं शिकते. म्हणजे आपण म्हणतो यांच्यावर गेले त्याच्यावर गेले, मग ते मुलं बघतात ते म्हणजे सगळ्यांचं शिकून घेतात आणि ॲक्टिव्ह पण होतात या सगळ्यांचं बघून. फक्त त्यांच्या पुढे आपण चांगले ह्या गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे मुलं तसेच चांगलं शिकतात आणि हुशार पण होतात. आणि विराला खरंच आहे ना, विरा लकी, तिला अशी चांगली फॅमिली भेटली, म्हणजे इकडच्यांचंच नाही तर पण सासरच्यांचं सुद्धा. माझ्या नंदाच्या ज्या मुली आहे ना 2, तर म्हणजे त्यांचं बघून सुद्धा ती त्यांच्यात सुद्धा खूप रमते आणि त्यांच्यासोबत सुद्धा खूप खेळते, त्यांच्यासारखं सुद्धा करते ती. जेव्हा आम्ही गावाकडे जातो ना तेव्हा त्या दोघी असल्यावर तिला खूप भारी वाटतं तिथं. आणि तिकडे गावाकडे गेल्यानंतर टेन्शन नसतं तिथं पण तिला खेळू लागायला, म्हणजे सगळीकडे तिला लहान मुलं भेटतात. आणि मुलांसाठी खरंच या गोष्टी खूप चांगल्या असतात. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.